नमस्कार, मी डॉक्टर विनीत वानखेडे, आशीर्वाद क्लिनिक, डायबिटीज, थायरॉइड आणि ओबेसिटी केअर सेंटर नाशिक येथे कार्यरत आहे. आज आपण उच्च रक्तदाबाबद्दल थोडीशी माहिती घेऊया. उच्च रक्तदाब म्हणजे काय? धमन्यामध्ये जेव्हा रक्त वाहत असतं तेव्हा ह्या वाहत असलेल्या रक्तामुळे जो रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर जो तणाव निर्माण होतो त्याला रक्तदाब असं म्हणतात. आणि हा जर वाढला तर त्याला उच्च रक्तदाब म्हणतात. नॉर्मल ब्लड प्रेशर, नॉर्मल रक्तदाब हा 120/80 असतो. आणि WHO ह्या संघटनेनं ह्या रक्तदाबाला सायलेंट किलर म्हणून पूर्वीच घोषित केले, म्हणजे काहीही लक्षणं नसलेला आजार. दोन प्रकारचं बीपी असतं. आम्ही जेव्हा मोजतो तेव्हा दोन प्रकारचं असतं. सिस्टोलिक म्हणजे वरचं ब्लड प्रेशर, हृदय आकुंचन पावल्यावर हा ताण जो निर्माण होतो त्याला सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतात. डायस्टोलिक म्हणजे खालचं ब्लड प्रेशर, हृदय प्रसरण पावल्यावर जो ताण निर्माण होतो त्याला डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतात. उदाहरणार्थ नॉर्मल ब्लड प्रेशर हे 120/80, तर 120 हे सिस्टोलिक झालं आणि 80 हे डायस्टोलिक झालं. उच्च रक्तदाबाचं प्रमाण जनसामान्यामध्ये भरपूरच आहे असं म्हणायला हरकत नाही आणि दिवसेंदिवस ते वाढतच आहे. या धकाधकीच्या जीवनामध्ये ब्लड प्रेशर हे अगदी सामान्य झालंय, कॉमन झालंय. 17 वर्षाच्या वयातील लोक जर घेतली तर त्याच्यामध्ये 33% लोकांमध्ये हे ब्लड प्रेशर आढळतं. आणि भारतामध्ये जर घेतलं तर जवळपास 25% लोकांना ब्लड प्रेशर आहे. वयाच्या 17व्या वर्षानंतर हे ब्लड प्रेशर जवळपास 60% लोकांना होतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 50% लोकांना त्यांना ब्लड प्रेशर आहे माहितीच नसतं. आणि ब्लड प्रेशर माहिती जरी झालं आणि इलाज जरी चालू केला तर 5 मध्ये फक्त एका माणसाचं ब्लड प्रेशर कंट्रोल असतं, जे टार्गेट रेंज ज्याला म्हणतो आपण, 120/80 किंवा 130/80. रक्तदाब किती असावा? वेगवेगळ्या संघटना आहेत ज्या संशोधन करतात ह्याच्यावर. JNC आहे, नंतर ESH आहे, AHA आहे, ISH आहे, WHO आहे. वेगवेगळ्या संघटनांनी सर्वेक्षणानंतर असं आढळून आलंय की 140/90 हा ब्लड प्रेशर तसा नॉर्मल समजावा. परंतु काही संस्थांचं म्हणणं 130/80 आणि आम्ही टार्गेट 130/80च ठेवतो. जर किडनी विकार असेल तर त्याच्यामध्ये 125/75 असावं, म्हणजे अजून कमी असावं. JNC नावाची जी संघटना आहे, जॉईंट नॅशनल कमिटी फॉर हायपरटेन्शन डिटेक्शन अँड कंट्रोल ऑफ हायपरटेन्शन म्हणून जी आहे, तर ह्या संघटनेनं काही ठोकताळे दिले. नॉर्मल ब्लड प्रेशर 120/80, प्री हायपरटेन्शन म्हणजे थोडंसं वाढलेलं आहे 120 ते 139 सिस्टोलिक आणि 80 ते 89 डायस्टोलिक. ग्रेड 1 त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त, 140 ते 159 हे झालं सिस्टोलिक आणि 90 ते 99 हे झालं डायस्टोलिक. आणि ग्रेड 2 म्हणजे सिस्टोलिक वरचं 160 आणि डायस्टोलिक 100च्या वरचं. जर ब्लड प्रेशर खूप जास्त असेल, उदाहरणार्थ 120/220/120 वगैरे, तर तुम्हाला ऍडमिट होऊनच याचा इलाज करावा लागतो, कारण ह्याचे दुष्परिणाम होण्याचे, उदाहरणार्थ डोक्यातली नस फाटून, मेंदूतली नस फाटून रक्तस्राव होण्याची शक्यता असते, त्याला आपण स्ट्रोक म्हणतो, हार्ट फेल्युअरमध्ये जाण्याची शक्यता असते. वेगवेगळे त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात एवढ्या मोठ्या ब्लड प्रेशरचे. ब्लड प्रेशर कसं मोजावं? पूर्वी झोपून ब्लड प्रेशर मोजलेलं बरं असं म्हणायचं, परंतु आता सर्वेक्षणामध्ये असं आढळून आलंय की जर तुम्ही रिलॅक्स खुर्चीवर बसलात तर बसून घेतलेलं ब्लड प्रेशर सुद्धा चांगलं आहे. म्हणजे ब्लड प्रेशर घेताना बसून घेतलं तर वावगं काहीच नाही, एखाद्याला बसायला त्रास असेल तर झोपून घ्यावं. काही वेळा आम्ही स्टँडिंग ब्लड प्रेशर म्हणजे उभा राहून पण घेतो. ब्लड प्रेशर घेत असताना तुम्ही एकदम घाईत आला असाल तर 5 मिनिटं थोडंसं विश्रांती करावी. स्मोकिंग किंवा एखादं कफ सिरप असेल वगैरे किंवा औषधं काही असेल तर ते न घेता यावं. असे बरेच काही आपल्याला गोष्टीचा विचार करूनच ब्लड प्रेशर घ्यावं. एका रिडिंगवर ब्लड प्रेशर होत नाही, तर एकदा ब्लड प्रेशर घेतल्यानंतर काही मिनिटांनंतर आम्ही पुन्हा एकदा ब्लड प्रेशर घेतो. 2 किंवा 3 ब्लड प्रेशर घेऊन त्याचं जर ॲव्हरेज काढलं तर ती खरं ब्लड प्रेशरची रिडिंग असेल. कारण एका रिडिंगवर डायग्नोज करणं धोक्याचं असू शकतं, कारण डायग्नोज केल्यानंतर तुम्हाला ब्लड प्रेशरच्या गोळ्या चालू कराव्या लागतात. कशानं ब्लड प्रेशर मोजतात? जर जुनं ब्लड प्रेशर ॲपरेटस पाहिलं तर ते फुगाफुगून एक पारावर जातो आणि नंतर काही
डॉक्टर ते हळूहळू तो पारा खाली सोडतात आणि मोजतात. त्याला मर्क्युरी स्पेक्ट्रोमॅग्नेट आणि अजूनही ते स्टँडर्ड आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु आताशा डिजिटल ब्लड प्रेशर ॲपरेटस आलेले आहेत. म्हणजे कप बांधायचा, बटन दाबायचं आणि डिजिटलमध्ये आकडे येतात. म्हणजे सामान्य माणूस सुद्धा ब्लड प्रेशर घेऊ शकतो. ऑफिस ब्लड प्रेशर वेगळं, म्हणजे जे ऑफिसमध्ये म्हणजे आम्ही घेतो ते, आणि होम ब्लड प्रेशर मॉनिटरिंग ज्याला म्हणतो, जे घरी तुम्ही घेऊ शकता त्या ॲपरेटसने, ते वेगळं. आणि ॲम्ब्युलेटरी बीपी मॉनिटरिंग नावाचा एक नवीन प्रकार आलेला आहे. म्हणजे ब्लड प्रेशर ॲपरेटस लावून ठेवायचं आणि 24 तास अर्ध्या तासाला ब्लड प्रेशर रिडिंग घ्यायची. म्हणजे 24 तासात 48 रिडिंग तुम्हाला येतात आणि बऱ्यापैकी कळतं की केव्हा ब्लड प्रेशर वाढलं आणि केव्हा नाही. आपण इथंच थांबूया. धन्यवाद. नमस्कार.